घेणं, लोकशाहीमध्ये बिनविरोध होणे हे लोकशाहीला घातक असताना सुद्धा त्यांचं निष्ठावंतांना कळते, परंतु ते काय बोलू शकत नाही कारण तिथे एवढे धनशक्तीवाले त्यांच्यामध्ये मिसळले आहेत. पैसे देऊन धनशक्तीच्या जोरावरती सीट निवडून आणणे हे कुठेतरी मोडून काढायला पाहिजे. जो पैशाचा बाजार इथे चालला आहे कोकणात, या अगोदर सुद्धा आम्ही निवडणुका बघितलेल्या, परंतु एवढा पैशाचा बाजार कधी नव्हता. जनता काय करणार नाही, जनतेला 2-5 हजार रुपये दिले की जनता आपल्याला मतदान करणार, पण यावेळीचा रिझल्ट हा वेगळा लागणार. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी बांदा शहर विकास आघाडीच्या पंचायत समितीच्या उमेदवार सौ ऋतिका संदेश नाईक यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली. बांदा शहर विकास आघाडीच्या पंचायत समिती उमेदवार ऋतिका नाईक यांनी कपाट या निशाणी समोरील बटन दाबून आपल्याला बहुमतानं विजयी करा असं आवाहन केलंय. नाईक यांच्या प्रचारासाठी आज ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी बांदा शहरात घरोघरी भेट दिली. नमस्कार. आज बांदा शहर विकास आघाडी मार्फत येणाऱ्या सार्वत्रिक पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बांदा शहर विकास आघाडीतर्फे सौ ऋतिका संदेश नाईक या उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणुकी रिंगणात उतरलेले आहेत. त्यांची निशाणी कपाट आहे. मी सर्व बांद्यातील सुज्ञ मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो, आवाहन करतो, आपण कपाट या निशाणी समोरील बटन दाबून बहुमताने बांदा शहर विकास आघाडीचा विजय करायचा आहे. ही आघाडी स्थापन करताना एक विशिष्ट ठराविक प्रवृत्तीविरुद्ध लढण्यासाठी ही आघाडी स्थापन करण्यात आली आहे. कुठच्याही पक्षाच्या विरुद्ध ही आघाडी नाही आहे असं मी सर्व बांद्यातील तमाम जनतेला आवाहन करतो. आमच्या उमेदवार या नवीन चेहरा दिलेला आहे. उमेदवाराकडे सुशिक्षित उमेदवार आहे, BA झालेले आमचे उमेदवार आहेत. त्यांना मतदार बंधू भगिनींनी बहुमताने विजयी करावे. बांदा शहरात नक्की मी जनतेला आवाहन करतो, धनशक्तीचा वापर होणार आहे. या धनशक्तीच्या विरुद्ध बांद्यातील जनता आमचा उमेदवार निवडून देऊन एक सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतिहास घडवणार आहे. एवढा ठाम विश्वास आम्हाला फिरताना जो प्रतिसाद मिळतोय लोकांमधून त्यावरून आम्हाला स्पष्ट दिसतंय. बांद्याची एकी ही पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण फेमस आहे. त्यामध्ये आज बांदा शहर विकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र येऊन हा लढा देत आहोत आणि 100% मला श्री बांदेश्वर चरणी, श्री भूमिका चरणी विश्वास आहे की बांद्यातील जनता या एकीचं प्रत्यय या निवडणुकीमार्फत मतदानातून दाखवून देईल आणि ऋतिका नाईक यांना विजयी करतील. कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही व्यक्तीला कधीच विरोध नसतो, परंतु ती त्यांची वृत्ती जो काही तो माज येतो त्या माज आणि वृत्तीला कुठेतरी काढायचे असते. आज भाजपचे जे जुने निष्ठावंत जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा वाटतंय की भाजप जे प्रकार करतो आज लोकांना विकत घेणं, लोकशाहीमध्ये बिनविरोध होणे हे लोकशाहीला घातक असताना सुद्धा त्यांचं निष्ठावंतांना कळते, परंतु ते काय बोलू शकत नाही कारण तिथे एवढे धनशक्तीवाले त्यांच्यामध्ये मिसळले आहेत की त्यांना वाटते लोकांना आणि मतदारांना गृहीत धरतात की यांना काय थोडे पैसे दिले की हे विकत घेतले जातात. परंतु अभिमानी जनता आहे, जनतेला सुद्धा आता माहिती पडलं आहे की यांची चाल फक्त इलेक्शन आले की थोडे पैसे वाटायचे आणि नंतर निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे बघायचा सुद्धा नाही डोकं. ही जी वृत्ती आहे ही पैसे देऊन धनशक्तीच्या जोरावरती सीट निवडून आणणे हे कुठेतरी मोडून काढायला पाहिजे. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लिहिलेली लोकशाही आपली भारताची ही लोकशाही अमर आहे. अशी लोकशाही कुठल्याच देशात नाही. ती जिवंत राहण्यासाठी मी प्रत्येक नागरिकांना आव्हान करतो की आज बांदा शहर विकास आघाडी आहे, त्यामध्ये सर्व पक्षीय लोकांनी एकत्र आले. त्यामध्ये BJPचे सुद्धा निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, इतर पक्षाचे सुद्धा निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांना एकत्र येण्याची गरज का भासली हे सगळ्या नागरिकांनी विचार करावा. कारण आज जो पैशाचा बाजार इथे चालला आहे कोकणात, या अगोदर सुद्धा आम्ही निवडणुका बघितलेल्या, परंतु एवढा पैशाचा बाजार कधी नव्हता. आज हे चव्हाण जे काय भाजपचे नवीन राक्षस इथे आलेले आहेत त्यांनी आज तिथे नुसता पैशाचा फोपाळ करून ठेवलेला आहे की पैसे घेतले की मतं मिळणार. आज सुद्धा तुम्ही बघताय तळेवडा, निरवडा यामध्ये कुठला तो आंबोलीचा उमेदवार, चौकूरचा उमेदवार इथे आणला, काही संबंध नसा. त्यांनी गृहीत धरलाय जनतेला
की जनता काय करणार नाही. जनतेला 2-5 हजार रुपये दिले की जनता आपल्याला मतदान करणार. पण यावेळीचा रिझल्ट हा वेगळा लागणार आहे. कोकणी हा माणूस हा स्वाभिमानी माणूस आहे, कोणाकडे हात पसरणारा नाही. बघा पूर्ण महाराष्ट्रात आत्महत्या होतात, परंतु कोकणी माणूस कधी आत्महत्या करत नाही. कोकणी माणूस आहे त्या परिस्थितीला तोंड देतो आणि मला वाटतं आहे त्या परिस्थितीला तोंड देऊन इथे ज्या नाईक आमच्या ऋतिका नाईक उभ्या आहेत त्यांची निशाणी आहे कपाट या बटन दाबून एक नवा इतिहास घडवतील आणि त्यांना दाखवून देतील की इथे धनशक्ती चालत नाही, इथे स्वाभिमानी जनता राहते.